म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये सर्वात मोठं जगातलं जे 2 नंबरचा प्रकल्प आहे पाण्याचा कृष्णाच्या याच्यावर केलेला, त्या प्रकल्पाच्या बाबतीत तिथले लोक म्हणतात त्यावेळच्या काळामध्ये एका सिद्ध साधकानं एका योगी पुरुषानं इतकं तप केलं म्हणूनच हा एवढा मोठा प्रकल्प पाण्याचा इथं झाला, हे ते लोक त्यावेळेचे सांगतात. आणि ते नंतरचे गगनगिरी महाराज होतात. हा केवढा मोठा दैवी साक्षेप आहे, तुम्ही आम्ही डोळ्यानं ऐकतोय, डोळ्यानं पाहतोय. यामध्ये गगनगिरी महाराजांचं दिव्यत्व दडलेलं आहे. गगनगिरी महाराजांच्या साधनेची काही जरी आपल्याला हे सुचत नसली, ठिकाणं जरी नक्की सांगता येत नसली, तर गडावरून महाराजांच्याकडे माणसं फारशी नव्हती. काही सेवेकरी नुकतीच यायला सुरुवात झाली होती. दाजीपूरच्या आभरण्यामध्ये हरकुळचे दळवी बाबा म्हणून कुठेतरी त्यांच्याकडे यायला सुरुवात झाली होते. त्याने जाणले दत्तगिरी म्हणून एक महाराज सेवेकरी झाले होते की ज्याने अनेक पुस्तके गगनगिरी महाराजांची लिहिली, अनेक अध्यात्माचं हे त्यांनी लिहिलं. त्या महात्म्याचं नाव दत्तगिरी. दत्तगिरीने हे केलं असेल, पण गगनगिरी महाराजांच्याकडे फार मोठं सेवक म्हणून गगनगिरी महाराज स्वाभिमानी होते. गगनगिरी महाराज स्वतः कष्टाळू होते. गगनगिरी महाराजांची चाल आज आपण आशिषभाईंच्या पाठीवर गगनगिरी महाराजांना बसलेला बघतो, पण त्यावेळची गगनगिरी महाराजांची चाल होती ती चाल वायुगतीनं महाराज चालत होते. महाराज दुबळे नव्हते. नंतरच्या काळामध्ये पाण्यातल्या साधनेमध्ये स्वतःच्या पायाचं कातडी त्या माशाने कुडतरून महाराजांना दुबळेपण आलं. ते त्यावेळेचं दुबळेपण नव्हतं. आणि मग असे महाराज एकदा चालत चालत जात असताना एका गावामध्ये समोरून एक घोडं येत होतं. त्या घोडं महाराजांच्या समोर येऊन उभा राहिलं. गावातल्या लोकांची कुजबूज सुरू झाली. अरे घोडं माणूस बघितल्यावर खिंकाळतंय, पण या महात्म्यासमोर मात्र उभं कसं राहिलंय. महाराजांची त्या घोड्याची नजरानजर होते. तोपर्यंत घोड्याचा मालक येतो. घोड्याचा मालक येतो, महाराजांच्याकडे बघतो आणि त्या मालकाला घोडं इतकं दमवत असतंय की गावातल्या अनेक पिकांची ते घोडं नासाडी करत असतंय. अनेक पिकामध्ये ते घोडं जात असतंय. लोक कंटाळलेले असतात आणि याच्याकडे तक्रारी मालकाकडे करत असतात. पण स्वतःच्या जनावराला गोळी घालून मारणं हे पशुहत्येचं पाप होईल म्हणून तो माणूस फक्त मारत नसतो इतकंच. आणि मग एका महात्म्यासमोर ते घोडं उभारायला बघितल्यानंतर तो मालक त्यावेळच्या काळात अजून गगनगिरी महाराज हे नाव सुद्धा गगनगिरी महाराजांना नाहीये. कुणी गगन बावडेकर महाराज म्हणत होते, कुणी गगन गडकर महाराज म्हणत होते. ते मग महाराजांना म्हणतात की महाराज हे घोडं एवढं घेऊन जाताय काय. महाराजांनी त्या घोड्याच्या पाठीवर थाप मारली. महाराजांनी त्या घोड्याच्या पाठीवर थाप मारली, मानेवरून असा हात फिरवला आणि मालक म्हणतोय महाराज खरंच याला एकदा घेऊन जाऊ. महाराज त्याला विचारतात की खरंच मी नेऊ हे घोडं. तो म्हणतो न्याच, कोण नेली मी वाट पाहतोय. महाराजांनी पुन्हा एकदा त्या प्राण्याकडे बघितलं, त्याच्या पाठीवर थाप मारली. महाराज त्या घोड्यावर स्वार झाले. मालकाकडे बघितलं आणि धीमी पावलं टाकत ते घोडं चालायला लागलं. त्या घोड्यानं गगनबावडा गाठला, त्या घोड्यानं गगनगड गाठला. महाराजांनी त्याचं नाव नामदेव ठेवलं होतं. त्या नामदेवाला त्या गडावर कधी हरभरा मिळाला नाही. घोड्यासाठी लागणार खाद्य त्याला कधी मिळालं नाही. ते गडावर गवत खाऊन त्यानं या महात्म्याची अनेक वर्ष सेवा केली. अगदी तरुण आपण जर गेलो तर कणकवली पर्यंत आणि इकडे भुईबोडा घाटाने जर गेलो तर राजापूर पासून ते अगदी केळवली ह्या सगळ्या ठिकाणी ते घोडं महाराजांना घेऊन जात होतं. त्यावेळेचा तो गड महाराज नामदेव म्हटल्यानंतर नामदेव यायचा. त्या नामदेव घोड्यानं कधी त्या गुहेमध्ये लीद टाकली नाही, कधी लघुशंका केली नाही. त्या प्राण्यानं इमाने इतबारी या महात्म्याची सेवा केल्यानंतर या महात्म्यानं सुद्धा त्या प्राण्यावर इतकं प्रेम केलं. स्वतःच स्मारक कुणीही करेल, स्मारक करण्याची इच्छा मला सुद्धा आहे, माझं कोणीतरी स्मारक करावं म्हणून. महाराजांनी स्वतःच्या स्मारकापेक्षा त्या घोड्यावर स्वार झालेलं मडक त्या गडावर ज्यावेळी बघायला मिळतं तेव्हा आमचं अंतःकरण फुलून येतं. प्राण्यावर सुद्धा गगनगिरी महाराज किती प्रेम करतात हे दिसतं. त्यावेळेचा तो गड, आज तो गड नटलेला बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा अभिमानानं ऊर भरून एवढ्यासाठी येतो. ज्या सह्यागिरीमध्ये छत्रपती शिवरायांचा पराक्रम दुमदुमला, ज्या सह्यागिरीच्या साथीनं गगनगिरी महाराजांनी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण शिवनेरीवर बांधलं, त्या सह्याद्रीची अलीकडच्या 300-350 वर्षात काय अवस्था होती हो. आज गगनगड बघितल्यानंतर, गगनगड नटल्याला बघितल्यानंतर सह्याद्रीचा सर्वोच्च शिखर गगन जर म्हणून शोभत असेल, सह्याद्रीचा मानबिंदू म्हणून शोभत असेल, तर आज गगनगड